सकाळी मला एक प्रश्न आला होता, की "सर उचकी लागली म्हणे थांबतच नाही काय करू?" तर त्यांना म्हटलं, "एक काम करा, दीर्घ श्वसन करायचं असतं उचकी लागल्यानंतर. म्हणजे अंतर्कुंभक करायचं असतं." अंतर्कुंभक म्हणजे काय? असा पूर्ण दोन्ही नाकपुड्याने श्वास भरून घ्यायचा. इकडं बघा माझ्याकडं. किती सेकंद रोखला? 30 सेकंद श्वास रोखून धरला मी. असं किती वेळेस करायचं? पुन्हा श्वास भरून घ्यायचा. 30 सेकंद रोखून धरायचं आतमध्ये. नंतर बाहेर सोडायचं. तेवढ्या याच्यात तुमची उचकी थांबून जाते. एवढं करून थांबत नाही. सुनीता सितोळे, एवढं करून जर उचकी थांबत नाही. पुन्हा दुसरा पर्याय सांगतो. असं चुकटीमध्ये मीठ घ्यायचं. चुकटीमध्ये मीठ घ्यायचं आणि असं ते नाकासमोर पकडायचं. चुकटी नाकासमोर पकडायची. आता मीठ आहे असं गृहीत धरा आणि जोरात ओढायचं असं. ही नाकपुडी बंद करायची. पुन्हा दुसऱ्या नाकपुडीतून असं आतमध्ये ओढायचं. पार मेंदूला झटका बसतो. मीठ पूर्ण आपल्या मेंदूपर्यंत जातं. मिठाची किक झालं. 2 मिनटं पण नाही लागत. 30-40 सेकंदात उचकी थांबून जाते. किती सोपा पर्याय आहे. एवढं करून जर तुमची उचकी थांबत नसेल तर 2 गोष्टी झालेल्या असतात. तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये गडबड झाल्यामुळे उचकी लागते. दुसरं आपल्या इथं डायफॉर्म असतो एक. आपल्या छातीच्या वरती एक डायफॉर्म असतो. तो डायफॉर्म काय करत असतो? श्वास घेताना आणि अन्न खाताना. त्याचं काम काय असतं? इथं तो डायफॉर्म असतो छातीच्या वरच्या भागात. अन्न खाताना आणि अन्न गिळताना आणि श्वास घेताना तो डायफॉर्म बरोबर ऑन ऑफ होत असतो, ऑपरेट होत असतो आणि तो ऑपरेट न झाल्यामुळं तुम्हाला उचकी लागते. आलं का लक्षात? मग सोपा उपाय. दोन्ही गोष्ट श्वास रोखल्यामुळं काय होतं? त्या डायफॉर्मवर ताण पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे अन्नपचन संस्थेवर पण ताण पडतो आणि मिठामुळं तुमचे जे आतले जे काही याच्या भिंती असतात श्वासनलिकेच्या किंवा आतल्या ज्या नाकपुड्याच्या आतमध्ये कॅव्हिटीजमध्ये ज्या भिंती असतात त्याचे स्नायू जे आहेत तर ते ॲक्टिव्ह होऊन जातात. ते स्नायू ॲक्टिव्ह झाल्यामुळं तुमची उचकी थांबून जाते.